गेले 10 वर्ष सातत्याने हिंदू नववर्ष स्वागत यात्रा स्फूर्ती प्रतिष्ठान संस्थेच्या मार्फत निघत होती। या गेल्या 2 वर्षापासून हिंदू नववर्ष समिती यात्रा समितीतर्फे रोह्याच्या प्रमुख भागामधून हिंदू नववर्ष यात्रा म्हणजेच गुढीपाडव्याची शोभायात्रा ही शहराच्या प्रमुख भागामधून निघत असते। त्यामध्ये स्फूर्ती प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वजपथकाचा दरवर्षीप्रमाणे आज यावर्षी समावेश होता। तसेच रोह्यातील नागरिक या शोभायात्रेमध्ये सामील झाले होते आणि रोह्यामध्ये एक चांगले राममय वातावरण, एक हिंदू जनजागृतीचे वातावरण आपल्या रोह्यामध्ये आज साजरे होत आहे। आणि असेच याच्या पुढेही राममय वातावरण आणि हिंदू जनजागृती अशा काही कार्यक्रमांमधून पार पाडावी ही अपेक्षा बाळगतो आणि पुढील रोहेकर नागरिकांना सर्वांना हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेच्या शुभेच्छा देतो। सर्वप्रथम सर्व नागरिकांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज आपण ज्या पद्धतीने स्फूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी शोभायात्रा काढली त्या शोभायात्रेमध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारंपरिक वेशभूषेने या शोभायात्रेच्या जल्लोषात आपण त्या म्हणू शकतो की आयोजन केलं होतं। आणि खरं तर रोहेकर नेहमीच श्रीराम प्रभूंचं ज्यावेळी कुठलाही कार्यक्रम असतो त्यावेळी मोठ्या मनोभावे भक्तिभावाने येत असतात। आताच पुन्हा एकदा रामनवमीचा उत्सव येणार आहे आणि आज श्रीराम मंदिरामध्ये आजपासून ते रामनवमीपर्यंत श्रीराम प्रभूचं एक आठवडाभर चांगल्या पद्धतीने एक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मी सर्वप्रथम सगळ्यांना हिंदू बांधवांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण श्रीराम प्रभूचं हे नामजप आहे हे निरंतर आपल्या मुखात राहू द्या, हीच एक आपल्याला सर्व नागरिकांना विनंती करतो। धन्यवाद। डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।